पोलीस भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे। ज्यावेळेस हे उमेदवार त्या पोलीस भरतीच्या ग्राउंडवर येतात त्यावेळी सगळ्यात आधी त्यांच्या बॅगची तपासणी केली जाते। की जी बॅगची तपासणी करत असताना एका उमेदवाराकडे इंजेक्शन आणि सिरिंज आढळून आलं। साधारणतः पळताना धावताना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून अशा पद्धतीचं इंजेक्शन घेतलं जातं हे पोलीस भरतीत यापूर्वी समोर आलेलं आहे। त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात नेलं। त्या ठिकाणी त्याच्या रक्ताचे नमुने देखील घेण्यात आले असून आता ते जे इंजेक्शन आहे तर ते त्याचे देखील सॅम्पल अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घेतलं आहे। आता ते जे सॅम्पल आहे ते प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार असून त्याचा अहवाल तसेच या उमेदवाराच्या रक्ताची जी चाचणी केली त्याचा अहवाल आल्यानंतर या प्रकारातील पुढील कारवाई होणार।